प्रामुख्याने 3 केस करू शकते ती किंवा करत असते. एक जर हुंडाबळी असेल, जे IPC सेक्शन होतं 498 होतं, ते आता 2023 मध्ये बदलून BNS 85 झालेलं आहे. नंतर आहे 125 जे की पोटगीसाठी वापरलं जातं, आणि दुसरं आहे की DV डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे महिला घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण. आणि या 2 केसमध्ये म्हणजे DV आणि 498 यामध्ये काय होतं की पूर्ण कुटुंबाची नावं टाकली जातात. आणि अजून एक केस आहे ती खूप गंभीर आहे, मला सांगताना पण लाज वाटते. काही काही महिला काय करतात, स्वतःच्या मुलीकडून त्या वडिलांवरती प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स 2012चा कायदा ही केस टाकते. आणि याच्यामध्ये काय करते की माझ्याच पतीने माझ्याच मुलीचा विनयभंग केला, छेड काढली, का? कारण त्याला जेलमध्ये पाठवण्यासाठी. असे कित्येक निरपराध पती आहेत, निरपराध बाप आहेत, जे आज बरेच एरवडा जेलमध्ये आहेत, कोणी हर्सूल जेलमध्ये आहे, कोणी कोणत्या जेलमध्ये आहे. आणि एका तर हल्लीच मी एक आता 10-15 दिवस पहिले मी FIR बसला, त्यामध्ये त्या महिलेने सांगितलं होतं की माझ्या पतीने माझ्या मुलाची पॅन्ट खाली ओढून त्याच्या जनेंद्रियासोबत खेळण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या घटनेचं काही खरं काही ह्या गोष्ट काहीच म्हणजे एक तथ्यहीन गोष्ट आहे. ही महिला फक्त पतीला कसं फसवता येईल, कसं अटकावता येईल, कसं जेलमध्ये टाकता येईल, ह्याच उद्देशाने ती ह्या केस करते. जेव्हा तिला वाटतं आपण 498 केली, DV केली, 125 केली, पण पतीला अटक होतच नाहीये. मग जी महिला अशी एकदम क्रूर विचारांची असते ना, म्हणजे जी पतीला परेशान करण्यासाठी, त्याला असं एकदम खाली आणण्यासाठी ती इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकते की याचा आपण विचार देखील करू शकत नाही.